कल्याण घटनेप्रकरणी विशाल गवळीच्या फाशीसाठी प्रयत्न एकनाथ शिंदेंनी घेतली पीडितेच्या कुटुंबियांची भेट। महिनाभरापूर्वी कल्याणमधील घटनेने महाराष्ट्र हादरला होता। विशाल गवळी या नराधमाने 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती। या हत्या प्रकरणात विशालची पत्नी साक्षी हिने त्याला साथ दिली। घटनेनंतर काही वेळात पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या। सध्या विशाल तुरुंगात असून मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। तर नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे। माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना असून अशा गुन्हेगाराला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे। अतिशय दुर्दैवी आणि निर्गुण घटना एका छोट्या अल्पवयीन मुलीवर अशा प्रकारचा दुर्दैवी प्रसंग आला आणि ज्याने सर्वसामान्य कुटुंब आहे, गरीब कुटुंब आहे आणि अशा कुटुंबावर मोठा आघात आहे। आणि म्हणून ज्यांनी जो गुन्हेगार आहे काय गवळी आणि ही केस फास्ट ट्रॅकवर चालेल। उज्ज्वल निकम साहेबांची देखील मी स्वतः बोललो आहे आणि अशा गुन्हेगाराला हा हॅबिच्युअल आहे आणि एका अल्पवयीन मुलीचा अत्याचार करून खून करणं, हलाल करून ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे आणि अशा क्रूर कर्म्याला जिवंत राहण्याचा अधिकार नाही। आणि म्हणून पूर्ण शासनाच्या माध्यमातून, पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून न्यायालयाकडे अशा गुन्हेगाराला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आणि तसा प्रयत्न आणि तशा 100% होणार। आणि पुरावे देखील तपास जो पोलिसांनी केला आहे एवढ्या जलद गतीने आणि जे पुरावे देखील त्यांनी या केसमध्ये गोळा केले, हे पुरावे त्याला फाशीवर लटकवल्याशिवाय राहणार नाही। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कल्याण।